गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण थॉर्नडाईकचा सिद्धांत तुम्ही डीएड बीएडला अभ्यासला असेल. या सिद्धांतावर तुम्हाला टीएटी असो सीटीएटी असो यामध्ये प्रश्न विचारले जातात. हा सिद्धांत आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. प्रश्न नेमका कसा विचारला जातो हे पण तुम्हाला समजून दिलं जाईल. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओची क्वालिटी वाढवण्यासाठी यूट्यूबला सेटिंग असते, तिथे तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवल्यावर व्हिडिओ चांगला दिसेल. बघा, जे विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचंय, कारण संपूर्ण टॉपिक तुम्हाला बॅच मध्येच उपलब्ध होतात. आता संपूर्ण टॉपिक बघण्यासाठी तुम्ही पीएससी सव अकॅडमी ही ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवर जाऊन. त्यामध्ये तुम्हाला सर्व काही ऑनलाईन टेस्ट मराठी आणि हिंदीमध्ये नोट्स, रेकॉर्ड आणि लाईव्ह बॅच उपलब्ध. प्रवेश फी अगदी मर्यादित आहे, यापेक्षा कमी फी तुम्हाला कुठेच उपलब्ध नाही. इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकतात. तुम्हाला काही अडचण असेल बॅच बद्दल इथे काही विचारू शकतात. इथे तुम्ही 999 रुपयामध्ये बॅच जॉईन करू शकतात. आता आपण हा सिद्धांत आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. हा सिद्धांत काळजीपूर्वक आपण डीएड बीएड ला बघितला होता. डीएड बीएड ला बघितला, त्या सिद्धांताचा वापर कसा करायचा याच्यावरच तुम्हाला सीटीएटी ला प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला माहित आहे, यांनी जो सिद्धांत दिला होता, जिसे पर्यास एवं त्रुटी का सिद्धांत पण म्हटलं जातं. म्हणजे काय, प्रयत्न करा चूक, कारण प्रयत्न करत असताना काय होतील, चुका होतील, आणि त्या प्रयत्न जास्त केल्यामुळे काय होतील, त्या चुका कमी होतील. अशाच पद्धतीचा हा सिद्धांत होता. हा या या उद्दीपक अनुक्रिया का सिद्धांत भी कहा जाता है. याला उद्दीपक अनुक्रिया म्हणजे काय तुम्हाला या माहित असेल. याने काय केलं होतं, एक पेटी होती, या पेटीमध्ये एक मांजर ठेवली. बघा, इथे एक चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. एक मांजर ठेवली होती आणि त्या मांजराच्या समोर मेलेली माशी ठेवली होती. मग या मांजरीचा पर्याय काय होता, का तिला भूक लागली होती, ते मासे तिला मिळवायचे. म्हणजे ते मासे तिला मिळवण्यासाठी काय करत होती, ती धडपड करत होती. मग या भाऊचं महत्व काय होतं, हा म्हणतो का जर उद्दीपक नसेल, काय म्हणतो हा, जर उद्दीपक म्हणजे जर इथे मासे जर नसते तर या मांजरीने प्रयत्न केले नसते. कारण आपण पण बघा, जोपर्यंत आपला काहीतरी उद्देश किंवा उद्दीपक जर आपल्या समोर असतो तेव्हाच आपण काय करतो, प्रयत्न करतो. म्हणजे याने कशाला महत्व दिलं, उद्दीपकला महत्व दिलं. कशाने महत्व दिलं, उद्दीपकला महत्व दिलं. म्हणून याला काय म्हटलं जातं, उद्दीपक अनुक्रिया का सिद्धांत म्हटलं जातं. पण बीएफ स्किनरचा जर तुम्ही सिद्धांत अभ्यासला असेल, त्या भाऊने क्रियांना महत्व दिलं होतं, याने उद्दीपकाला महत्व दिलं. मानना था जिसे अधिगम गलतियां को सुधारते हुए बार बार प्रयास करने से होता है, उन्होंने एक भूखी बिल्ली पर प्रयोग किया. पहिले बॉक्स म्हणजे एक पझल, त्या मांजरीला काय केलं, त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं, आणि पिंजऱ्यामध्ये ठेवल्यानंतर ती मांजर काय करत होती, धडपड करत होती. कशासाठी धडपड करत होती, तर ते मासे मला मिळाले पाहिजे यासाठी धडपड करत होती. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, याने महत्व कशाला दिलं, उद्दीपक. उद्दीपकाला महत्व दिलं. बिल्ली की उचलकूद अनुक्रिया रिस्पॉन्स ती म्हणजे काय, जी जी मांजर इकडे तिकडे काय मारत होती, पंजा मारत होती, धडपड करत होती, चावा घेत होती, ही तिची काय होती, अनुक्रिया होता, रिस्पॉन्स होतात. बरोबर आहे का नाही. म्हणजे एवढं लक्षात आलं असेल, याने कशाला महत्व दिलं, उद्दीपकाला. म्हणून या थ्योरीला काय म्हटलं जातं, आर एस थ्योरी म्हटलं जातं, एस आर थ्योरी म्हटलं जातं. सॉरी, काय, एस आर थ्योरी म्हटलं जातं. काय थ्योरी म्हटलं जातं, एस आर थ्योरी म्हटलं जातं. एस आर थ्योरी म्हटलं जातं, एस आर थ्योरी. आणि जर तुम्हाला बीएफ स्किनर जर राहिला तर तुम्हाला आर एस थ्योरी म्हटलं जाईल. बीएफ स्किनर राहिल्यावर तुम्हाला काय म्हटलं जाईल, आर एस थ्योरी म्हटलं जाईल. बीएफ स्किनरने रिस्पॉन्स ला महत्व दिलं होतं, पण याने काय दिलं होतं, तुमचं स्टिम्युलस म्हणजे उद्दीपकाला महत्व दिलं. म्हणून याला काय म्हटलं जाईल, एस आर थ्योरी. बघा, एखादी टायपिंग मिस्टेक होऊन जाते. आता मग तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल का एस आर थ्योरी किसने दी आहे, काय दिलेले आहे, एस आर थ्योरी. एस आर थ्योरी जर म्हटलं तर कोण असेल, थॉर्नडाईक असेल. आणि आर एस थ्योरी जर म्हटलं तर कोण असेल, बीएफ स्किनर असेल. कोण असेल, तो बीएफ स्किनर असेल. आणि ते थॉर्नडाईक असेल. मुद्दा कळाला. आता एस आर आणि आर एस मध्ये फरक कळाला. आर एस म्हणजे मग तुम्ही किंमत नका विचारू. हा मुद्दा लक्षात आला. मग आता तुम्हाला कळालं असेल का जे पण घडतं, या भाऊचं म्हणणं काय होतं थॉर्नडाईकचं, का जे पण घडतं ते आपल्या डोळ्यासमोर उद्दीपक आहे त्यामुळेच घडतं. बरोबर आहे का नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही सीटीईटीचा अभ्यास करताय, का करताय, का तुम्हाला ही पास करायची, नोकरी तुम्हाला मिळाली पाहिजे, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत आहेत, नाहीतर तुम्ही क्रिया केल्या नसत्या. आता यांनी तुम्हाला काही शिकण्याचे काही नियम सांगितले होते, ते नियम आपण समजून घेऊ. आणि ते नियम दोन, आता त्या नियमांचे दोन प्रकार पडतात. एक असते
प्राथमिक नियम आणि एक आला म्हणतात गौण नियम. आता आपण पहिले प्राथमिक नियम समजून घेऊ आणि प्राथमिक नियम समजून गेल्यानंतर आपण गौण नियम बघणार आहोत. आता तुम्हाला मुख्य नियम किंवा त्यांना प्राथमिक नियम म्हटलं जातात, यांची संख्या किती आहे? 3 आहे. असाच प्रश्न विचारला जाईल का थॉर्नडाईनने बताए हुए मुख्य नियमों की संख्या कितनी आहे? तर 3 आहे. आणि गौण नियम किती असतात? 5 नियम आहेत. आता तुम्हाला मुख्य नियम किती आहेत? 3. आता हे 3 नियम आपण काळजीपूर्वक समजून घेऊ. पहिला नियम आहे तत्परता का नियम. तत्परता, सीखने के लिए मानसिक रूप से तैयार होणं आवश्यक आहे. आता बघा सीटीएटीचं तत्परता, आपण काय म्हणतो? तू तत्पर नाही, तो तत्पर नाही, अभ्यासाला तो तत्पर नाही. तत्पर नाही म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही तत्पर नाही तोपर्यंत क्रिया घडणार नाही. म्हणजे ज्या मांजरीला जर भूक लागली नसती आणि तिला जर मासे मिळवायचेच नाही, तर ती का तत्पर करेल? का उड्या मारेल? काहीच गरज नाही, ती रिस्पॉन्सच करणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचा नियम पहिला काय येतो का तत्पर असलं पाहिजे. कुठलेही ते प्राणी असो नाहीतर मनुष्य असो, तो तत्पर असल्याशिवाय आपल्या हातून क्रिया घडणार नाही. त्याच्यानंतर येतं अभ्यास का नियम. काय येतं? अभ्यास का नियम, कार्य को बार बार अभ्यास करने से वो मजबूत हो जाता है. आता तुम्हाला एवढं लक्षात आलं असेल का जर तुम्ही तत्पर जर नसलं तर कार्य घडणार नाही. म्हणजे अभ्यास वारंवार, आता जसं त्या मांजरीला मासे मिळवायचे होते त्यासाठी काय करत होती? ती धडपड करत होती. काय करत होती? धडपड करत होती. धडपड करत असल्यामुळे काय झालं? म्हणजे ते अभ्यास काय जरी चुकला असेल तर तो प्रयत्न करेल, पण तत्परता असणं महत्वाचं आहे. जर तत्परता जर नसेल तर तुम्ही अभ्यास सुद्धा करू शकत नाही. म्हणजे मुद्दा हाच आहे ना, जर तुम्हाला नोकरी मिळवायची नाही, म्हणजे तुमची सीटीएटीची परीक्षा का पास व्हायची? तुम्हाला नोकरी मिळवणे ही तुमची तत्परता, त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मग त्यामुळे अभ्यास घडत आहे. त्याच्यानंतर प्रभाव का नियम. आता प्रभावचा नियम पण फार महत्वाचा असतो. तुम्ही कुठलाही मनुष्य असो किंवा प्राणी असतो, प्रभाव का नियम काय म्हणतो? यदि परिणाम संतोषजनक म्हणजे चांगला पुरस्कार हो तो सीखने की गती तेजी से होती. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं का जर त्या मांजरीला आपण काही एखादा, आता सीटीएटीचा तुम्ही अभ्यास करत आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता आलं किंवा गणिताचा तुम्ही अभ्यास करत आहेत, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं तर तुम्ही काय म्हणता? हा, आता मला हे आलं ना, मला पुढचं येईल. म्हणजे काय? प्रभाव का नियम, जोपर्यंत तुम्ही प्रभाव संतोषजनक म्हणजे काय? आपल्या पद्धत चांगलं घडत असेल तर आपण काय करतो? प्रयत्न करत असतो. जर त्याच्यामध्ये आपला पराभव झाला किंवा आपल्याला जमत नसेल तर आपण काय करतो? त्या गोष्टीपासून दूर व्हायला लागतो. आता सीटीएटी टीएटी खूप लोकांनी देऊन पाहिल्या, नाही पास झाले. शेवटी या लोकांनी नाद टाकून दिला म्हणजे याचा काय? त्याला म्हणजे खूप कारण असतील, त्यांना अभ्यास कसा करावा, काय कर, या गोष्टी कळाल्या नसेल. तशाच प्रकारे प्रभाव का नियम काय म्हणतो का जोपर्यंत तुम्हाला संतोषजनक म्हणजे काय? चांगले अनुभव किंवा ती क्रिया घडत नसेल, आपण वारंवार आता तुम्ही वारंवार अभ्यास केला, बरोबर, वारंवार अभ्यास केला तरी तुम्हाला यश प्राप्त झालं नसेल तर म्हणजे काय होईल? तुमच्यावर प्रभाव पडेल. मग तुम्ही काय ना, यार मी 4 वेळा सीटीएटी दिली तरी पास झाली नाही, मग असं तुम्हाला अडचण निर्माण होईल. म्हणजे काय होईल? तुमचा प्रभावाचा नियम तयार होतो. आणि एखादा म्हणतो नाही, आता माझे 75-76 यायला लागले, मी थोडा क्लास जॉईन करून घेतो, यावेळा 100च्या पुढे निघून जातो. म्हणजे काय? जशा पद्धतीने तुम्ही तत्पर राहणार, तत्पर नंतर अभ्यास करणार, अभ्यास नंतर काय होईल? त्याचा प्रभाव तुम्हाला जर चांगला पडत असेल, संतोषजनक असेल, तर काय होईल? नक्की तुम्हाला फायदा येईल. म्हणजे हे 3 मुख्य नियम होते. बघा, मुख्य नियम जर विचारले त्यांची संख्या किती? 3 आहे. म्हणजे तुम्हाला हे उत्तर सुद्धा देता आलं पाहिजे. मग तिथे असाच प्रश्न विचारला जाईल सीटीएटी मध्ये, थॉर्नडाईकने मुख्य नियमों की संख्या कितनी किंवा प्राथमिक नियमों की संख्या कितनी आहे? तर 3 आहे. तत्परता का नियम मध्ये काय सांगितलं का मनुष्य तत्पर असतो. अभ्यास का नियम म्हणजे अभ्यास, हे एवढं डिटेल विचारलं जात नाही तिथे, फक्त हे नियम विचारले जातात किती दिलेले आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं होतं गौण नियम म्हणजे त्याला दुय्यम नियम म्हटलं जातं. आणि हे दुय्यम नियम पण आपण समजून घेऊ. या दुय्यम नियमांवर फक्त एवढा प्रश्न विचारला जातं का मुख्य नियम कितने किंवा दुय्यम नियम कितने. आणि कधी कधी काय केलं जातं? 3 मुख्य नियम दिले जातील आणि एक काय केला जाईल? गौण नियम म्हणजे दुय्यम नियम दिला जाईल आणि प्रश्न विचारला जाईल निम्नलिखित में से कौन सा गौण का उदाहरण आहे, म्हणजे दुय्यम नियमाचं उदाहरण आहे. कधी कधी 5 गौण उदाहरणं दिली जातील आणि 4 म्हणजे 3 काय असतील गौणचे उदाहरण दिले जातील आणि एक उदाहरण तुम्हाला मुख्यचं दिलं असेल. निम्नलिखित में से कोणचा सवाल प्राथमिक नियम काय, म्हणजे तुम्हाला ते कळालं पाहिजे. आता पहिलं काय म्हटलंय? गौण नियम. बहुअनुक्रिया का नियम. बहुअनुक्रिया म्हणजे काय? आता तुम्हाला माहित आहे, कुठलीही नवीन गोष्ट आपण जर ज्या वेळा आपण ग्रहण करत असतो त्यावेळा काय होतं? खूप प्रयत्न करावे लागतात. जसं त्या पद्धतीने त्या मांजरीने काय केलं? नया कार्य सीखते समय व्यक्ति कई तरह की अनुक्रिया प्रयास करता है, जबकि सही प्रक्रिया न मिल जाए
बघा, म्हणजे जब तक सही प्रक्रिया ना मिल जाए, म्हणजे काय, त्या मांजरीला जोपर्यंत मासे मिळत नव्हते तोपर्यंत काय होती, त्याची धडपड चालू होते. म्हणजे त्याच पद्धतीने सीटीएटी काय असते, तुम्ही अभ्यास करताय ना, कुठली क्रिया करताय, जोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही वेगवेगळे इकडे चॅनल बघू का, त्या युट्यूबवर बघू का, त्या युट्यूबवर बघू का, कोणाची नोट्स घेऊ, तुम्ही बहुप्रतिक्रिया करत आहेत, बरोबर आहे का नाही, अनुक्रिया म्हणजे रिस्पॉन्स देत आहे, करत होते का नाही, तर करताय. म्हणजे या पद्धतीने ती मांजर पण काय करत होती, तिला मासे मिळवण्यासाठी तिने काय पहिल्याच वेळा पंजा मारला आणि ते दार उघडलं असं झालं नाही. तर तिने काय केलं, वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला, इकडे उडी मार, तिकडे कर, सगळ्या क्रिया केल्या. आणि जेव्हा तिला योग्य मार्ग भेटला का नाही बाबा, आता मी काय करेल, या पद्धतीने मासे मिळतील, त्या पद्धतीने ती, तसंच तुम्ही सीटीईटीचं पण काय करतात, नाही बाबा आता मला याच क्लासवर पूर्ण काय करायचं, याच पद्धतीने जाईल. म्हणजे अशाच पद्धतीने जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपल्या क्रिया काय असतात, चालू असतात. त्याच्यानंतर मनोवृत्ती का, मनोवृत्ती या अभिवृत्ती का नाही, मनोवृत्ती, मनोवृत्ती काय म्हणते बघा, सीखने की प्रक्रिया में व्यक्ति की मनोवृत्ति, रुचि और मानसिक तैयारी पर निर्भर करती है. सकारात्मक मनोवृत्ती से अधिगम बेहतर होत आहे. बघा, आता मी तुम्हाला तिथे आपण काय बघितलं होतं, तत्परताचा नियम. गौन मध्ये काय बघितलंय, मनोवृत्ती. मनोवृत्ती म्हणजे काय, जर तुमची आंतरिक इच्छा नसेल, जर तुमची आंतरिक इच्छा नसेल, तुमची रुची नसेल, आवड नसेल. आता तुम्हाला माहिती आहे, आपण अवधान आणि अभिरुची हा टॉपिक बघितला होता. अवधान आणि अभिरुची काय म्हणते का, जोपर्यंत व्यक्तीला आवड निर्माण होत नाही, काय होते, आवड, एखाद्या विषयाची आवड नसेल तर त्या विषयाकडे सहसा लक्ष जात नाही. मग मनोवृत्तीचा नियम काय म्हणतो का, तुमची रुची, मानसिक तयारी जर नसेल तर काय होईल, अधिगम होणार नाही. पण जर तुमची मानसिक तयारी सकारात्मक असेल त्या गोष्टी, नाही बाबा मी यावेळेला सीटीटी या बॅच घेतली ना, मी या पद्धतीने जाईल, 100% पास होणार आहे. म्हणजे ज्या वेळा तुम्ही सकारात्मक विचार करणार तेव्हा काय होईल, तुमचा अधिगम बेहतर होईल. मग तुम्हाला खूप वेळा असं सांगतात बघा, पेपराच्या जाण्याच्या आधी, तू टेन्शन घेऊ नको, फक्त शांत राहा. शांत राहा म्हणजे काय, काहीच लिहू असं नको. शांत राहा म्हणजे काय, तू सकारात्मक विचार कर, म्हणजे तुझा काय म्हणते आपण कसं मेंदू चालेल तुझा, असं सोप्या भाषेत म्हणतो, म्हणजे काय तुझं लक्षात राहील. पण आपण त्यावेळेला जर घाबरलो, पेपराला घाबरलो, म्हणजे नकारात्मक काय होईल, ऊर्जा तयार होईल. त्यामुळे काय होईल, तुमचा अधिगम जे केले ती क्रिया घडणार नाही. म्हणजे हाच येते, याला म्हटलं जातं मनोवृत्तीचा नियम. त्याच्यानंतर आंशिक क्रिया का नियम. आता आंशिक क्रिया का नियम काय म्हणतो बघा, आता तुम्हाला माहित आहे आंशिक क्रिया काय असतात, संपूर्ण कार्य को छोटे छोटे भागों में बांटकर सीखने से अधिगम सरल व स्थायी हो जाता है. आता बघा, आंशिक क्रिया का नियम बघा, आता तुम्ही बॅच लावून आधी मला काय म्हणतात, सर पहिले कुठला विषय अभ्यास विचारतात, मला खूप जण विचारतात. मग मी काय म्हणतो आहे बघा, आता तुमचे 5 विषय आहेत, काय म्हणतो 5 विषय आहेत. मग तुम्ही काय करा, 1 नंबरला सीडीपी घ्या, त्यानंतर मराठी घ्या, हिंदी घ्या, ईव्हीएस घ्या, मॅथ घ्या. म्हणजे मी काय केलं, तुम्हाला भाग करून दिले. भाग केल्यामुळे काय फायदा झाला, मी तुम्हाला सांगतो मॅडम, सीटीईटीचा अभ्यास जर तुम्हाला पास व्हायचा असेल किंवा सीटीईटी पास व्हायचं असेल तर जे मानसशास्त्र म्हणजे जे सीडीपी आहे ते काळजीपूर्वक समजून घ्या. म्हणजे काय झालं, तुमचा भाग केला, त्याच्यानंतर तुम्ही मराठी, हिंदी, ईव्हीएस जा. म्हणजे याच्या तुम्हाला अर्थ कळाला का, म्हणजे ज्या वेळा आपण आंशिक क्रिया करून टाकतो, आंशिक क्रिया करून टाकतो म्हणजे काय, ज्या वेळा भाग करून टाकतो, ह्या भाग केल्यामुळे काय होतं, आपल्याला ते कार्य बाटकर, छोटे छोटे भागों में बाटकर अधिक सरळ हो जात आहे, म्हणजे सोपं होतं. पण आपण जर आता तुम्हाला सांगू का, जास्त विद्यार्थी दुसरीकडे बॅच लावून नापास का होत आहे, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आता बाकीकडे काय होतंय माहितीये का, तुम्हाला टाइम ठरवलेला राहतो, पहिला तास सीडीपी, दुसरा तुमचा मराठी, मराठी होईल, हिंदी होईल, ईव्हीएस होईल, गणित होईल. याच्यामुळे विद्यार्थी गोंधळूत काय गेले माहितीये का, तुम्हाला सीडीपी आवडायला लागला, एक टॉपिक बघितला, लगेच मराठीचा बघतात, लगेच हिंदीचा बघतात, लगेच ईव्हीएसचा बघतात, लगेच मॅथचा बघतात. याच्यामुळे तुमची खिचडी व्हायला लागली. काय झाली, खिचडी व्हायला लागली. पण तुम्ही माझ्या बॅचचं वैशिष्ट्य किंवा माझ्याकडे ज्यांनी बॅच मागे लावलेली होती, 41% पेक्षा जास्त निकाल लागला, तुम्ही त्यांना विचारू शकतात. ते तुम्हाला एक सांगतील का, आपल्या बॅचचं एक वैशिष्ट्य, मी एक विषय तुम्हाला पहिले देतो, तो पहिला विषय अभ्यासल्याशिवाय मी दुसऱ्या विषयाला तुम्हाला अभ्यास करू देत नाही. कारण का, कारण तुम्हाला जर समजा सीडीपीची आवड निर्माण झाली आता, तर सीडीपीचा अभ्यास करा ना. जर तुम्हाला सीडीपीचे 2 टॉपिक बघायला लावले, लगेच म्हणायचं बघा ईव्हीएस, याच्याने काय होतं, तुम्ही आंशिक क्रिया करत नाही ना, आंशिक क्रिया केल्यामुळे काय होतं, तुमच्या अभ्यासामध्ये गोंधळ होतो. आणि हे तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे. हे फक्त त्यासाठी मर्यादित नाही, त्या मांजरीसाठी, तर तुमच्यासाठी पण मर्यादित आहे. म्हणून आंशिक क्रिया का नियम काय म्हणतो का, तुम्ही भाग करा शिक्षणाचे, आणि त्या भागानुसार एक भाग आल्यानंतर तुम्ही हा भाग पूर्ण झाल्यानंतर ह्या भागाकडे जाणार. पण तुम्ही 5ही भाग संगीत घेऊन चालायला लागले तर याच्याने काय होईल, तुमचा गोंधळ होईल. कळालं, मग मानसिक क्रिया का करायला पाहिजे आता तुम्हाला कळालं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हटलंय बघा, आत्मीकरण या सादृश्य का नियम. आत्मीकरण या सादृश्य का नियम काय म्हणतोय,
नई स्थिति में व्यक्ति पूर्व अनुभव का उपयोग करता है और पुरानी परिस्थितियों के समान नई परिस्थिती का व्यवहार करता है. आत्मीकरण म्हणजे काय? आता कुठलीही एखादं तुमच्यावर संकट आलं, कुठलंही एखादं तुमच्यावर संकट म्हणजे काय, की आता त्या मांजरी पुढे मासे मिळवायचे होते. मग तिला तिला पिंजऱ्यामध्ये बंद केलं होतं, पण मग ती ती एक विचार काय करत असेल, यार पूर्वी तर मी असे पळत जायचे बा. पळत मांजर कसा विचार करत असेल, पूर्वी जर शिकार करायची असेल तर मला पळावं लागत होतं, मी पळावं, पण आता तर मला पिंजऱ्यात बंद केलं. म्हणजे तिने काय केलं, जी पूर्व अनुभव होते या पूर्व अनुभवाचा वापर तिने आत्मीकरण करून पाहिलं. नाही बाबा पळून पाहू आपण. मग तिने काय केलं, धडक मारली त्या पिंजऱ्याला, पण तिला मिळालं नाही. मग तिच्या लक्षात आलं, यार आपलं पूर्वीचं ज्ञान होतं इथे नक्की उपयोगी पडत नाही बरं का. मग आपल्याला उपयोग करणं और पुरानी परिस्थिती के समान नई परिस्थिती का व्यवहार करणं. आता तिला जरी ते मासे मिळत होते, आता जसं सीटीएटी तुम्ही मागच्या वेळा अभ्यास बघितला, सर आम्ही हे पुस्तक वाचलं त्याच्यामुळे आम्हाला कळालं नाही बरं का. म्हणजे पूर्व ज्ञान पण तुम्ही एक वेळा काय करताय, त्याचा वापर करताय. पण मग आता नवीन परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी काय करावं लागत असेल, पुरानी परिस्थिती के समान नई परिस्थिती का व्यवहार करणं. आता मी जे माझ्याकडे होतं बा सीटीएटीचं, माझ्याकडे पुस्तक होतं, हे होतं, हे मी अभ्यासलं, पण त्या पद्धतीने मला यश आलं नाही. तर मग आता मला काय करावं लागेल, त्या ज्ञानाचा पूर्व ज्ञानाचा थोडा वापर करून नवीन परिस्थितीनुसार काय करावं लागेल, नवीन ज्ञानानुसार त्याचा व्यवहार करावा लागेल, म्हणजे वापर करावा लागेल. म्हणजे बदल केला का नाही तुम्ही आत्मीकरणामध्ये, तर बदल केला. आता त्याच्यानंतर साहचर्य परिवर्तन का नियम. आता साहचर्य परिवर्तन का नियम काय म्हणतो बघा, किसी एक उद्दीपक के प्रति की जाने वाली अनुक्रिया को बाद में दूसरे उद्दीपक के साथ जोड़ा जा सकता है, जैसे घंटी के साथ कुत्ते को खाना खिलाना. आपण बघा एक प्रयोग केला होता, पाहलाव म्हणून एक शास्त्रज्ञ होता, त्याने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे ना, घंटा वाजवला तर त्या कुत्र्याची लाळ गळायची. मग त्याच पद्धतीने याने काय केलं, का तुम्ही एखादं ज्ञान प्राप्त केलं, काय केलं, तुम्ही एखादं ज्ञान प्राप्त केलं उद्दीपकाने. आता जसं तुम्ही सीटीएटीचा अभ्यास करताय, हा तुमचा उद्दीपक झाला, पण त्याचा उपयोग करून आता तुम्ही टीएटी कडे पण जाताय. म्हणजे मुद्दा कळाला का. मग साहचर्य का नियम काय म्हणतो, तुम्ही एखादं ज्ञान मिळवलं, त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण करू शकतात. म्हणजे काय, जैसे घंटे के साथ कुत्ते को खाना खिलाया. कळालं. आता हे नियम कळाले डिटेल मध्ये, फक्त तुम्हाला एकदम डिटेल समजून दिलेले. मुख्य नियम किती आहेत, 3 आहेत. गौण किती आहेत, 5 आहेत. मग ते 5 कोणते याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, 3 कोणते याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या सिद्धांताचे अन्य नाम जे आहे ते आपण बघून घेऊ. बघा, थॉर्नडाईक के सिद्धांत के अन्य नाम, हे नाव तुम्ही लक्षात ठेवायची, जेणेकरून एखाद्या वेळेस प्रश्न आला तर तुम्ही म्हणणार का बाबा हा त्याचाच आहे का. पहिला प्रयास एवं त्रुटि का सिद्धांत. काय म्हटले, प्रयास एवं त्रुटि का सिद्धांत. ये सबसे प्रसिद्ध नाम है जो बताता है कि प्राणी गलतियों से सीखता है. प्रयास एवं त्रुटि म्हणजे काय, आपण प्रयत्न केलं चुका होणार, आणि ते चुका वारंवार प्रयत्न करत राहिलो तर त्या चुका कमी होणार, म्हणून या सिद्धांताला हे एक नाव आहे. उद्दीपन अनुक्रिया का सिद्धांत. बघा, उद्दीपन, इस सिद्धांत में उद्दीपन म्हणजे काय, भोजन, म्हणजे मासे काय होते, भोजन. अनुक्रिया कोण करत होतं, बिल्ली चे संबंधित आहे, हे पण एक नाव आहे. संबंधवाद का सिद्धांत. संबंधवाद का सिद्धांत, अधिगम उद्दीपनों और प्रतिक्रियाओं के बीच मानसिक संबंधों बनाने में परिणाम. बघा, जो समजा त्या मांजरीने जर संबंध बनवला नसता, संबंध म्हणजे काय, का मला आता हे मासे मिळवायचे, त्यामुळे ती क्रिया घडली, म्हणजे दोघांमध्ये संबंध लागला ना. हा, उद्दीपक आणि अनुक्रियामध्ये दोघांमध्ये संबंध स्थापित झाला, त्यामुळे ती क्रिया घडेल, म्हणजे याला संबंधवाद का सिद्धांत पण म्हटलं जातं. प्रयत्न एवं भूल का सिद्धांत, इसे प्रयत्न और भूल का सिद्धांत भी कहा जाता है. बघा, अजून एक नाव आहे प्रयत्न एवं भूल का सिद्धांत. प्रयत्न एवं भूल का सिद्धांत म्हणजे काय, एखादा पहिला प्रयत्न केला, माझा फेल केला, मी त्याला विसरून गेलो, तो प्रयत्न फेल झाला. जसं सीटीएट मागच्या वेळेला मी दिली बा, मी काय झाले त्याच्यामध्ये कमी मार्क, मी आता विसरलो, ते कमी मार्क आले ना, मी ते डोक्यातून काढून टाकलं, पण आता मला पुन्हा लढायचं आहे. त्याच पद्धतीने ती मांजर काय म्हटले, मी पहिल्या वेळा पंजा मारला, चावा घेतला, नाही भेटले ना, चला बाबा मी आता दुसरा प्रयत्न करू, म्हणजे काय, प्रयत्न एवं भूल का सिद्धांत. त्याच्यानंतर अजून एक नाव आहे बघा, अधिगम उद्दीपन का अधिगम का उद्दीपन अनुक्रिया सिद्धांत. बघा, अजून एक नाव आहे अधिगम का उद्दीपन अनुक्रिया का सिद्धांत, हे नाव आहे. इसमें थॉर्नडाइक ने उद्दीपन और अनुक्रिया के संबंध पर जोर दिया. म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे याने कशावर जोर दिला होता, का जोपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं का हा भाऊ काय म्हणतो, का जोपर्यंत उद्दीपक नाही तोपर्यंत आपल्या हातून क्रिया घडत. अजून एक तुम्हाला सोप्या भाषेत अनौपचारिक सांगू का, अनौपचारिक भाषेत सांगतो. समजा आपण एखादी सुंदर मुलगी उदाहरण देतोय, सुंदर मुलगी, तर आपण एक मुलगा, आता तो मुलगा काय करेल, तुझी लगेच आता काय करेल, भांग पाडणं वगैरे वगैरे का करतोय, तो समोर काय उद्दीपक आहे, सुंदर मुलगी दिसली म्हणून तो काय करतोय, त्याच्या हालचाली असेल तो करायला लागला, बरोबर आहे का नाही. म्हणजे कशामुळे घडलं, तर उद्दीपकामुळे.
पण हा बीएफ स्किनर काय म्हणतो, तुम्ही क्रिया करा तेव्हा ती मिळेल. बीएफ स्किनर काय म्हणतो, तुम्ही क्रिया करा तेव्हा ती मिळेल. पण हा भाऊ काय म्हणतो, ती सुंदर आहे, तीच देखणी आहे, त्याच्यामुळे एक मुलाच्या हातून काय होत आहे, क्रिया घडताय. म्हणजे त्याच पद्धतीने जोपर्यंत तुमच्याकडे उद्दीपक नाही तोपर्यंत क्रिया घडणार नाही, हे कोण म्हणतं, थॉर्नडाईक म्हणतोय. बघा, अनौपचारिक भाषेत सांगितलं, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी. हे उदाहरण का दिलं, तुम्हाला समजण्यासाठी. त्याच्यानंतर काय म्हटलं बघा, उनका मानना था की बुद्धी, आता कोण, किसका मानना था, थॉर्नडाईक का, नाहीतर सर बीएफ स्किनर का. कोणाचं मानणं होतं, तुमचं नाही, माझं नाही, त्यांचं मानणं काय होतं, मानना था कि बुद्धि का एक कारक से नहीं, बघा बुद्धी जी आहे एक कारक से नहीं बल्कि अनेक छोटे छोटे स्वतंत्र तत्वों से या योग्यता से मिलकर बनी है. म्हणजे हा काय म्हणतो का, आपली जी बुद्धी आहे ती एका कारक म्हणजे एका घटकापासून बनलेली नाही, एका घटकापासून बनलेली नाही, अनेक स्वतंत्र घटकांनी छोटे छोटे घटक एकत्रित आले आणि त्यापासून काय बनली, आपली बुद्धी बनली. बरोबर आहे का नाही, अनेक घटक एकत्रित आले. त्याच्यानंतर थॉर्नडाईकचे बुद्धी संबंधी मुख्य विचार, आता यांनी बुद्धी संबंधी काही विचार मांडलेले, ते विचार आपण बघून घेऊया. हा, बुद्धी संबंधी काय विचार आहेत हे विचार आपण बघून घेऊया. अनेक तत्वों का समूह, बघा आता तुम्हाला बुद्धी का अनेक तत्वों का समूह किसने कहा है, बीएफ स्किनर ने कहा है, वायगोस्की ने कहा है, जीन पियाजे ने कहा है, तर अजिबात नाही. तर कोणी सांगितलं, बुद्धी का अनेक तत्वों का समूह, थॉर्नडाईक के अनुसार बुद्धी स्वतंत्र मानसिक योग्यता का एक समूह है, प्रत्येक मानसिक कार्य छोटे छोटे तत्व या क्षमता मिलकर काम करते. बघा आता काय सांगतो हा, का या आपल्या बुद्धिमत्तेमध्ये अनेक छोटे छोटे तत्व एकत्र येतात आणि त्याला ते काय होतं, त्याच्यामुळे ते क्षमता विकसित होतात आणि ते कार्य करतात. याला काय म्हटलं, अनेक तत्व का समूह. त्याच्यानंतर परमाणुवादी सिद्धांत. परमाणुवादी सिद्धांत काय, बघा हे पण नाव लक्षात ठेवायचं. क्योंकि क्योंकि बुद्धि के बहुत सारे छोटे छोटे तत्व से निर्मित मानते हैं, इसलिए उनके सिद्धांत को परमाणुवादी. आता परमाणु बघा, आता परमाणु जर आपण म्हणजे त्याच्यामध्ये बारीक बारीक कण म्हणतात, आपण काय म्हटलं जाईल, कण. परमाणु मध्ये बारीक बारीक कण, एवढे कण एकत्र येऊन परमाणु बरोबर बनतो का नाही. पण त्याच पद्धतीने काय सांगितलं का, बुद्धीमध्ये पण अशाच पद्धतीचा परमाणु आहे का, ते बारीक बारीक कण एकत्र येऊन काय होते, बुद्धिमत्ता तयार झालेली. त्याच्यानंतर काय म्हटले बघा, विशिष्टता थॉर्नडाईक का मानना था की कोई भी सामान्यता, बघा हा एक मुद्दा थोडा लक्षात घ्या, थोडा काळजीपूर्वक लक्षात घ्या, म्हणजे मी तुम्हाला हा समजून देतो. थॉर्नडाईक का मानना था की कोई भी सामान्य जन्मजात क्षमता नाही होती. बघा आता तुम्ही नॉन चॉमस्कीचा सिद्धांत बघितला होता, त्या भाऊने काय सांगितलं होतं का, आपल्यामध्ये जन्मजात क्षमता असते भाषा शिकण्याची, पण याने काय सांगितलं का, सामान्यतः जन्मजात क्षमताच नसते, जन्मजात क्षमताच नसते, बल्कि हर व्यक्ति में विशिष्ट योग्यता पाई जाती है, एक विषय की योग्यता दुसरे विषय में योग्यता की गॅरंटी नाहीये. म्हणजे हा काय म्हणतो का, जन्मजात क्षमता वगैरे असं काहीच नसतं. हा काय म्हणतो, जन्मजात क्षमता वगैरे असं काही नसतं, एक विशिष्ट योग्यता असते आणि अजून हा परत काय म्हणतो का, समजा तुमच्याकडे एका विषयाची योग्यता आहे, म्हणजे एखादा क्रिकेट खेळामध्ये खूप चांगला असेल, मग असं नाही बाबा तो कबड्डीमध्ये पण चांगला असेल, असं हा म्हणतोय का, एखादा विद्यार्थी गणितामध्ये हुशार असेल मग तो मराठीमध्ये पण राहील, असं होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे विषय मी गॅरंटी नाही देते. गॅरंटी नाही म्हणजे काय, जसं हावर्ड गार्डनर नुसार पण हे बरोबर आहे. हावर्ड गार्डनर पण म्हटला होता का, जर तुमच्याकडे भाषिक बुद्धी असेल म्हणजे शारीरिक असेल असं नाहीये. आता फक्त तुम्हाला जीन पियाजे आणि याच्यामध्ये भेद काय थोडा लक्षात आणून देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, काळजीपूर्वक व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला एक जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि आपल्या बॅच बद्दल नक्की सांगा. आता तुम्हाला माहित आहे, बीएफ स्किनर, थॉर्नडाईक असेल, लेवायगोस्की, जीन पियाजे. आता तत्परता आता हा काय म्हणतो, कुठली क्रिया करायची असेल तर त्यासाठी तत्पर राहिलं पाहिजे. कोण म्हणतं, थॉर्नडाईक म्हटलं. पण जीन पियाजे काय म्हणतो, तुम्ही सक्रिय पाहिजे. काय पाहिजे, जीन पियाजे काय म्हणतो, तुम्ही सक्रिय पाहिजे. वायगोस्की काय म्हणेल, तुमच्यासाठी समाज उपलब्ध पाहिजे. वायगोस्की म्हणेल तेव्हा तुम्ही क्रिया करणार. हा म्हणतो तुम्ही तत्पर पाहिजे. जीन पियाजे काय म्हणतो, सक्रिय पाहिजे. म्हणजे हा फरक कळाला. म्हणजे हे शब्द लक्षात ठेवायचे. हे शास्त्रज्ञांचे तत्परता शब्द जर दिसला तर तुम्हाला हाच भाव आठवला पाहिजे. जर तुम्हाला जीन पियाजे आठवला, नाहीतर खूप असतात, खूप महिलांमध्ये असतं, उपवासाच्या दिवशी काय करतात, जेवण करून घेतात तर नंतर आठवण येते का, नाही माझा आज मंगळवार होता आणि माझा सोमवार होता. म्हणजे अशा पद्धतीचा पेपर झाल्यावर तुम्हाला आठवायला नको. त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला
नक्की सांगा आणि आपल्या बॅच बद्दल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनल लिंक शेअर करा. काही अडचण असेल तर इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिलेले, या मोबाईल नंबरवर संपर्क करा. ऍप डाउनलोड करा PS सिसो अकॅडमी. त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो व्हिडिओ पण उपलब्ध होऊन जातील. काही अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. सर्व काही तुम्हाला उपलब्ध आहे. फक्त 999 मध्ये यावेळा 41% निकाल लागला, पण यावेळा मी 60 ते 70% कसा निकाल लागेल यावर आपलं लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे लवकरात लवकर अभ्यासाला लागा. व्हिडिओ मात्र लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. एवढं नक्की.